प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर। अरे विज्ञानाने जेवढी प्रगती केली ना तेवढी हानी सुद्धा केलेली आहे दादा। अरे महाराज 70 वर्षाचा म्हातारा बिना चष्म्याचा पेपर वाचित आहे। इथं ज्युनियर केजीच्या पोराला टू टीचर दिसतात, टू टीचर। ते पोरग म्हणतो विषय एक आहे पण मास्तर दोन कसे। ते मास्तर म्हणतो ते जाऊ दे, मी दोन असताना का पण तुम्ही एका बेंचवर चौघ काय करू राहिले, म्हणजे त्याला 4 दिवस होते विठाला। मोबाईलनी एवढं वाटोळ करून टाकलं महाराज। मोबाईल म्हणजे काय सांगू का तुम्हाला। मोबाईलचा चांगला जर फायदा घेतला, सदुपयोग घेतला ना तर तुम्हाला ज्ञान कमावता येऊ शकतो। पण मोबाईलचा दुरुपयोग झाला महाराज, नको नको त्या गोष्टी या मोबाईल मध्ये होऊ लागलेल्या आहे। अरे बरेचसे संसार उद्ध्वस्त झाले, बरेचसे संसार आज घटना आहे पेपरला वाचायला मिळतात आपल्याला। पती पत्नीचे भांडणं झाले कशावरून, तर मोबाईलवरून झाले। पत्नीने पतीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, का घातली? फक्त मोबाईल मुळे। आणि या मोबाईलचे दुष्परिणाम आहे। अरे संतांनी सांगितलं होतं, ऐका कलीचे महिमान, कलियुगाची दादा ऐकावी थोरी। पुत्र होईल पित्याचा वैरी, भ्रातार सोडोनी फिरेल घरोघरी नारी। मी सांगत नाही, नाथमारा सांगतात, लक्ष द्या, सावध व्हा। फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा लक्ष देऊन ऐका मायो। तुम्ही तरुण मंडळ सुद्धा ऐका, अहो नुसतं फालतूगिरी लागलेली आहे, काही नाही महाराज। फेसबुकवर नवीन अकाउंट उघडलं, हे लहान लहान पोरं फेसबुकवर अकाउंट उघडू लागले। एका पोरानं मला टिकून पाडला, हाय हॅलो म्हटलं, अरे रामकृष्ण हरी म्हण। अवघड परिस्थिती झाली महाराज, खूप वाईट परिस्थिती। अरे बघाव नको नको सांगा वाटत नाही गादीवर, पण आज सांगण्याचं कर्तव्य वाटतंय। कारण का, अरे उद्धाराय जन जडजीवा संतच म्हणून गेले ना, मग त्याचे आपण कोण आहोत? वंशज आहोत। त्यांच्या मार्गावर पाऊल त्या ठिकाणी पाऊल टाकून ठेवणारे आपण आहोत ना। मग आपण सांगितलं पाहिजे समाजाला, सावध व्हा दादा हो, या मोबाईलच्या नादी लागू नका। मोबाईल ही एवढी वाईट गोष्ट आहे ना। अरे गॅस आहे, गॅसवरती त्या ठिकाणी पातेलं ठेवलं, त्याच्यात साखर टाकली, पत्ती टाकली, खालून गॅस पेटवला, काय तयार झाली बरांनो? चहा तयार झाली। आणि त्याच जर गॅसवर आपण हात ठेवला आणि गॅस चालू केला, काय होतं? फोड येते, फोड। तसंच आहे बघा, मोबाईल चांगला उपयोग केला ना तर चहा तयार होती, तोंड गोड होईल, जीवन गोड होईल माय बाप आपलं। पण त्याच जर मोबाईलचा दुरुपयोग केला ना तर जीवन जळल्याशिवाय राहणार नाही विठ्ठला। अरे काय नादी लागतं मला तरुण मुलाची सुद्धा घटना सांगायला पाहिजे। अरे मायबाप नको नको त्याच्या मुलासाठी कष्ट करतायत महाराज। अरे स्वतःला बन्यान घेत नाही, स्वतः फाटका बन्यान घालतो, पण माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा साहेब झाला पाहिजे, अरे माझा मुलगा कुठेतरी नोकरीला लागला पाहिजे, अरे म्हातारपणी माझ्या बाळ्याने मला सांभाळलं पाहिजे, म्हणून माझा ठिकाणी काय केलं पाहिजे तर सांभाळ केला पाहिजे ना, म्हणून माझ्या बाळ्यासाठी नको नको ते कष्ट करतोय। कोण? तो बाप करतोय महाराज। पण आज ही शोकांतिका वाटते, अरे त्या म्हातारपणीत काय करतो तोच मुलगा त्या माय बाबाला घरातून बाहेर काढल्याशिवाय राहत नाही। शोकांतिका आहे। किती घटना पेपरला वाचताय आपण, वाचत नाही? अरे आहेत, म्हणून एकच सांगेन मायबाप, तुम्ही सप्ताह करताय ना दादा, सप्ताह करताय ना, एकच लक्षात ठेवा, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि जीवनात कधी वेगळं वाईट पाऊल टाकू नये। नक्कीच तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। हो एवढं सांगणं आहे माझं बस। कारण की विषय वाढला होता। माझा विषय असा चालू होता की तुम्ही संसारात राहताना, प्रपंचात राहताना संत कडेवर घेतात। बरं आणखीन काय करावं महाराज म्हटले, ते अभंगाच्या शेवटच्या चरणावर।
ज्ञानेश्वर माऊली माझी मर्यादित वेळ संपलेली आहे. आपला टाइम होता 8:30 ते 10:30. 10 वाजून 33 मिनिटं झाले असेल. 3 मिनिटं एक्स्ट्रा झाले, त्याबद्दल माझी दिलगिरी व्यक्त करतो. माझी सेवा या ठिकाणी समाप्त झालेली आहे. थोडं 2 मिनिटं घेऊ का फक्त तरुण मंडळी? मायबाप क्षमा करून, नाहीतर काय काही माणसं काय म्हणते, कीर्तन चांगलं केलं मला पण लांबवलं. अवघड असतं महाराज आहे की नाही. त्यामुळे मी कुठे लांबवत नाही बरं का पोपट महाराज, बरं का मस्के महाराज, लांबवत नाही. कारण लांबवायचं काय, किती जरी सांगितलं यायला महाराज जरी उघडून पाजला जर ठकी वठच, ही मारवाडी भाषेमध्ये म्हणे आहे की नाही. हा घेत नाही पण सांगा वाटतंय म्हणून 5 मिनिटं घेतो आहे की नाही. काही जास्त पैसे घेणार नाही त्याची मी वेगळे तर त्याची काळजी करू नका. ऐका, शेवट सांगतो, वचन न मुडी बोलिले ते दुष्टांत सांगतो, सेवा आटोपते. खेडेगावामध्ये एका माणसाने बैल घेतले बघा, गोरे काय म्हणतात त्याला, आपल्याकडे काय म्हणतात बाबा, काय म्हणतात, गोरे, कुठं खोंड म्हणतात है की नाही, विदर्भामध्ये खोंड म्हणतात है की नाही, खोंड म्हणतात. खोंड घेतली ते बैल, हे नवीन गोरे असे तरुण तळपदार. बैलगाडी झुपली, रस्ता होता मस्त डांबरीचा रस्ता. बैलगाडी झुपली, बैलगाडी जेस महाराज अशी धाव वेगामध्ये सुटली आणि भर धाव सुटल्यानंतर महाराज काय, बैल उधळले आणि बैल उधळल्याच्या नंतर साईडला एक लहानसं पोरग खेळत होतं महाराज. आणि खेळत असल्याच्या नंतर त्याची आई अशी बाजूला बसली होती. त्याची आई मिसरी लावत होती. मिसरी कळते का, मिसरी लावता का तुम्ही? हा, महिला मंडळ मिसरी पण लावतात बरं का. मग तिचं चाललं होतं जालना औरंगाबाद आहे की नाही. मग तिचं चाललं ते मिसरी लावणं. आणि मग काय सांगावं महाराज, मिसरी लावता 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 त्या माणसाला ते पोरग दिसलं. म्हटले आता कंट्रोल होत नाही, तिला काय ब्रेक राहतं का बैलगाडीला? ब्रेक नसतं महाराज. त्या माणसाने आवाज दिला, बैल उधळली, पोरग बाजूला कर. बाई म्हणे पोर मरू दे, धावते पोलीस स्टेशन. आता तरीही माणूस काय म्हटलं, बाई आई पोरग बाजूला कर, बैल उधळली. बाई म्हणे तू चाल मुकुंदवाडीत पोलीस स्टेशन, धावते तुला. आता कायच कर. माणूस म्हटला, बाई पोरग उधळलं, बैल बाजूला कर. ही झोपी तर जेवढ. अरे बाबा हो, बैल उधळली, पोरग बाजूला कर. हो, ऐका. तर मग काय सांगावं, तो माणूस म्हणू लागला, बाजूला कर. मला बाजूला केलं नाही. ती म्हटली पोलीस स्टेशन दाखवीन. महाराज बैलगाडी भरधाव वेगामध्ये होती. बैलगाडी जशी गेली, त्या मुलाच्या लहान 5 वर्षाच्या मुलाच्या डोक्यावरून बैलगाडीचं चाक गेलं. टोमॅटो सारखं मुलाचं डोकं फुटलं आणि भाली सारखं मुलगा तलफडून गेलं. ठरल्याप्रमाणे बाई म्हटली होती, धावते पोलीस स्टेशन मध्ये गेली, रिपोर्ट दिला महाराज. आता गावचे लोक म्हणू लागले, आता महाराज आता रामभाऊला फाशी होती, पोरग मारलं राव, काय कळत नाही काय त्याला, बैल घेतले तर मग काय एवढ्या जोरात चालवायला पाहिजे का त्याने? आता नक्कीच फाशी होते म्हटले. महाराज काय सांगावं, तिने वकील लावला. हे गेलं वकिलाकडे. वकील, माय बाव वाचवा मला, आता कसं काय करू, काय सुशेना. वकील म्हटले, काहीच काळजी करू नको, मी तुला वाचवतो, पण तुला 15,000 रुपये द्यावे लागतील. 15 नाही 30 घ्या माय बाप, पण वाचवा. बरं एक काम करायचं, कोर्टामध्ये गेलं ना, तुला काही विचारू दे, कोणी जजनी काही विचारू दे, फक्त तू काहीच बोलायचं नाही. वचन न मोडी बोलिले ते. हा, तर मग काहीच बोलायचं नाही, फक्त मी सांगेल तेवढं करायचं. तू काय करायचं म्हटले, फक्त बुईंग म्हणायचं. काय म्हणायचं बरोबर, बुईंग म्हणायचं, फक्त तेवढंच म्हणायचं. बरोबर तुम्ही सांगताना वचन ना मोडी बोलिले ते. बरोबर गेले महाराज कोर्टामध्ये. इकून बाई, इकून तो माणूस. आता मला काय सांगावं, जय विचार, नाव काय रे? बुईंग साहेब. बर, बापाचं बुईंग. पागले गाव, आडनाव बुईंग, तालुका बुईंग, जिल्हा बुईंग, मानसशास्त्र विभागातून आणलं काय? निस्ता बोईंग 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 बोईंग. महाराज सगळ्यांनी ऐकून घेतलं, पण त्या बाईला काय दम निघतो. बाई धावते पोलीस स्टेशन म्हटल्यावर बाई महाराज दमच निघला नाही. बाई म्हटली, चांगलं बोलतय साहेब, चांगलं बोलतय. तुला कसं माहित? 4 वर्षापूर्वी माझं लेकरू मारलं होतं. मग 4 किलोमीटर पासून बमलत होतं, बाई पोरग बाजूला कर, पोरग बाजूला कर.
मला बिना साक्षी पुराव्याची महाराज त्या माणसाची निर्दोष सुटका झाली. कोणाची झाली? कोणाची झाली मला सांगा? माणसाची, है की नाही? मग निर्दोष सुटका झाली महाराज. वकील म्हटलं, तो माणूस वकिलाकडे गेला, मायबाप माझी सुटका केली, धन्यवाद, तुम्हाला लागेल तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे, सगळं झालं, एवढं सगळं 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 झालं. म्हटले खूप. वकील म्हटला सत्यमेव जयते, आमचं कामच म्हटले ते, है की नाही, तू काळजी करूच नको म्हटले. बरं 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 ते सगळं झालं म्हटले, पण आता 30,000 रुपये फी म्हटले बोईंग. अरे म्हटले ते आमचं कोर्टापुरतं ठरलं होतं. ते म्हणजे तुमचं कोर्टापुरतं ठरलं होतं, पण आमचं ठरलेलं आहे वचन न मोडी बोली. सेवा समाप्त झाली. माझ्या वाणीतून एखादा वेळावाकडा शब्द गेला असेल तो माझा मला परत करा. जे काही बरोबर असेल ते तुमच्या जीवनामध्ये कामी लावा. समजा, उमजा आणि वागा. सर्वांना एकच प्रार्थना करेल, आपण या ठिकाणी इतका स्वराज्य नगरमध्ये या ठिकाणी थाटात सप्ताह केला. दादा तरुण मंडळ आहेत बघा, आज तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. हे तरणाशिवाय गोष्ट नाही महाराज. तर आमच्या इकडे गाड्या कशा आहेत, त्या बल्ब जाईल, टाकी चपेल, डायनामा जाईल. महाराज आहे का तुम्ही महाराज? आहे की नाही महाराज? लाल ते मग काय मार कळू येईल अंतकाळी, म्हातारपणा तिकडे येतात. नाही महाराज, तरुणपणामध्ये प्रबंध करा. आज आनंद वाटतोय मला. या तरुण मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. सर्वांसाठी, महिला मंडळ सुद्धा साठी जोरात टाळ्या वाजवा एकदा. वा वा वा. उठू नका, उठू नका. 2 मिनिटं आणखीन सुद्धा मिनिटं घेणारच मी, ऐकी नाही. हा ऐका, सर्वांना एकदा धन्यवाद. 2 मिनिटं फक्त मी शिवाजी महाराजांचा पोवाडा मला आग्रह केला तरुण मंडळींनी, फक्त 2 मिनिटं म्हणणार आणि माझी सेवाला त्या ठिकाणी पूर्ण. तुम्हाला बसायचं तर बसू शकतो बरं का, तसं काही विनंती नाही यार का. टाळकरीमध्ये महाराज आता काय, हा तुम्हाला बसायचं बसू शकतो असं, आहे की नाही? काही सारखं. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.